चेंडू अतिशय सुरक्षित दुसऱ्या क्षेत्राच्या हातामध्ये त्या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण होते. वैयक्तिक संघाचे सुद्धा खाते उघडण्यासाठी 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकांचा सामना असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. या पॉवर प्ले मध्ये आपण किती फायदा घेता ते नक्कीच पाहावं लागणार, कारण बरेचसे खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतात त्यावेळेस आपल्या धावा जमाव्या लागतील. 2 षटकांचा हा पॉवर प्ले असेल. वाईट चेंडू परत या ठिकाणी पाहावं लागेल. पंच सांगतात चेंडू सीमा पार येतो चौका. अरे तुम्ही आताच दाखवू नका पुढच्या तोंड. मी बोलत होतो गेलेले ठीक आहे झाली बॅटवर होती. विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये याच्या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी एक विनंती केलेली आहे या ठिकाणी मॅडमनी. आम्ही याला सांगून गेलेलो की फिल्डिंग मी सांगितलेलं की हो सुरेख असा चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपर आपलं काम पूर्ण केलं. पुन्हा चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा खूप डॉट चेंडू या ठिकाणी जातोय. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच दबावाखाली ठेवले फलंदाजांना वरचढ होण्याची संधी दिली नाही आहे. तर एक एक चेंडू महत्वाचा असतो. जेव्हा तुम्ही मोठे फलंदाजी करण्यासाठी येतात दडपण नक्कीच असतं. जेव्हा आपण ओपनिंग साठी येतो तेव्हा या ठिकाणी नक्कीच पाहावं लागेल. कुठ्या पॅटा चेंडू आता मात्र समाचार घेतला. चेंडूला पाठवलंय. नाही 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 या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होतात. असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनला क्रॉस करेल, परंतु तसं झालं नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं या ठिकाणी. तेवढीच चांगली दर्जेदार गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. दबावाखाली ठेवले फलंदाजांना वरचढ. हा चेंडू कशा प्रकारे पुन्हा हा मात्र खराब चेंडू आमचे नावाने पंच सांगतात. वाईट चेंडू इलेक्शनच्या बाहेर जातो. एका संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. आमचे पंच म्हणून कामगिरी पाहतात ते आमचे पंच अर्जुन आणि मिलिंद यांचं सुद्धा विशेष आभार. मित्रांनो अंपायरिंग करणं खूप मोठं लक्ष द्यावं लागतं अंपायरिंग करण्यासाठी. वेळी सुद्धा परंतु खराब चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू इलेक्शनच्या बाहेर जातोय. आमचे नावाजलेले पंच सांगतात की वाईट चेंडू एकत्रित संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. वाईटच्या रूपाने चांगली गोलंदाजी होते, परंतु थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती. या ठिकाणी पुन्हा चेंडू पडल्यानंतर औषधांच्या खूपच बाहेर जाए. क्रिकेट में कहा जाता है लाइन से फटके तो फिर पड़े फटके. अगर अच्छी गेंदबाजी करनी तो विकेट गेंदबाजी करनी होगी. अब अच्छी दिशा में गेंदबाजी करनी होगी आपको इस मैच का अगर जीतना है तो. पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या नावाने पंच सांगतात वाईट चेंडू. मला वाटतं 4-5 चेंडू वाईटच्या रूपाने संघाच्या खात्यामध्ये दुसऱ्या संघाला बहाल केले आहेत. ह्या धावा तुम्हाला खूप महागा सुद्धा पडू शकतात. धावसंख्या पोहोचते 12. हो चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. एकदा आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो पाहावं लागेल नाही आहे. 5 चेंडू मध्ये 13 धावा आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये मला वाटतं वाईटच्या रूपाने
तर 3 डॉट गेले. हो चांगला चेंडू, चांगला सन्मान दिला या ठिकाणी, परंतु एक धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल या ठिकाणी. आता मगा लेफ्टे खेळतोय, तू त्या कोपऱ्यात उभारला आणि इथं लावला फिल्डिंग. किती गॅप ठेवला लेग साईडला इथं म्हणजे तुम्ही तर माझ्या सूत्र दिले असते ना. झेंडा अडकवला आरसीएफचे खंडाले साहेब आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे. सर्वोच्च आपण पाहतोया. हो सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. आयोजन केलं जातं दरवर्षी प्रमाणे. याही वर्षी मला वाटतं दुसरं वर्ष असेल मला कॉमेंट करण्याची संधी या ठिकाणी लागते. त्या ठिकाणी मी सर्व लोकांना विशेष आभार मानेन. हवाई फायर केलंय चेंडूला पावल्या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. क्रिकेट मध्ये म्हटलं जातं पकडो कॅच और जीतो मॅच. अगर कॅच रोहित आपण पाहतोय गोलंदाजी मात्र रोहित याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी. हो चांगला चेंडू होता, पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये गेले. विकेट किपर काम आपलं पूर्ण केलेलं चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजच्या हातामध्ये. दोन्ही माध्यमवर संघ आहेत. जो संघ जिंकेल तो संघ पुढे जाईल, जो संघ हरणारा त्याचा प्रवास मात्र येथेच थांबणार आहे. त्यांना पुढच्या वर्षी वाट पाहावी लागणार आहे. पण संघर्ष दोन्ही संघाचा चालू आहे. टप्प्याचा चेंडू लेशा दिशेने खेळला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का पाहावं लागेल या ठिकाणी. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या पोते मात्र 20 या धावसंख्येवरती. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. फलंदाज मात्र बाद विकेटचा पतंडीचे आवाज. एखादा बॉलर आता 50चं टार्गेट ठेवलाय 60चं. तुम्ही काय ठेवलं हे करणार? मी जाताना सांगितलं ते आत्महत्या करा, वर चढण मारा उड्या. असे भीक मंगे आते साले. नाव गेलेला आत्महत्या करा ना तुम्ही. गणेश पाटील त्यांची जागा भरवण्याचं मनावर दाखल होतोय. 2 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिल्या तर 20. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू मध्ये किती धावा येतात ते नक्कीच आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण पाहतो या भव्य दिव्य असं क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन पर्व 4 आहे. झोन 6 चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 4 आपल्या भेटीला येत आहे.
हे येडे चल. कृपया एक विनंती आहे, पाण्याच्या बाटल्या किंवा आपण काही जे खात असेल ते आपण आपल्या डस्टबिन केले त्या ठिकाणी घेत आहे. स्वच्छतेची जबाबदारी तुम्ही MH0106 आपल्या या गाडीच्या पेट्रोल सांगते कोणाची असेल 1067 MH10, तर आपण ही कृपया नीट करून घ्यावी ही विशेष विनंती. या गाडीचं पेट्रोल सांगते कोणाची असेल 1067 MH10, तर आपण ही कृपया नीट करून घ्यावी. त्यांनी त्यांच्या गाडीजवळ जावे. गाडी नंबर 1067 DH 1067. चाला आणि हा एक घोटायला होता. काळा शर्ट घालून आहे, काळ कुंद्र्या. आणि टू व्हीलर पल्सर एक गाडी कृपया आपल्या त्या गाडीतून पेट्रोल लिकेज होते याची कृपया नोंद घ्यायची आहे. 1067 गाडीचा नंबर आहे. हो या ठिकाणी पावन लागले, या ठिकाणी सुंदर असा खेळ या ठिकाणी फलंदाज बाजू. या संघाला सपोर्ट करण्यासाठी आमच्या मॅडम मधु घोरपडे साहेब सुद्धा आले. त्यांचे विशेष आभार. आपल्या संघाला मधु घोरपडे मॅडमचे विशेष आभार. आधी ठरलेलं कोण बॉलिंग करणार आणि बॉलिंग आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया त्यांचा संघ विजय होते की नाही ते नक्कीच पाहावं लागेल आपल्याला. दोन्ही संघाला पाहूया आपण एकदा सामन्याकडे जातोया. हॅट्रिकचा चान्स आहे, पाहूया हॅट्रिक या ठिकाणी होते की नाही नक्कीच पाहावं लागणार आहे. हो चांगला चेंडू होत आहे. आपण डावीसाठी प्रयत्न होतोय की नाही त्याचा धावून मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या मध्ये 21. बरोबर तुम्हाला बाहेरच बसवणार होते, तुम्ही दांगा घ्यायला नसतं तुम्हाला घेतलं होतं. आम्ही टी शर्ट नव्हता यादव कुठे गेला? यादव माझ्या हातातली बॅट घेतोय. तू थांब. यादवने 3 बॉल घालवलं. म्हटलं माझ्या हातातली बॅट घेतली, माझ्या हातातली बॅट घेतली म्हणलं तू. कॅप्टनला आत्महत्या हो फुलटा चेंडू होता, समाधान घेतला याचा पाहूया. एक धाव. काय बोलतो बघ. धावसंख्या होती 23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील नक्कीच पाहावं लागणार आपल्याला. दोन नळी तरी पाणी प्यायला गेले, ग्राउंड काळ करून आले. हो या ठिकाणी सुरेख फटका पाहू. या ठिकाणी झेल होते की नाही पंच सांगतात. चेंडू सीमा रेषा याने 4 बॉल खाल्ले. याला बोलून याने 4 बॉल खाल्ले. गाडी मागवली. तुला मी काय सांगतो, सोप्पा विषय होता. फिल्डिंग घेतली असती ना तर तुला कळलं असतं की तुझा स्कोर काय झाला. नंतरच्या वेळी तुला बॉलर समजले असते. अजून 59 झाला तर तू 6 बॉल बॅट्समन बॅटिंग
पण त्याच्या बॉलिंग 3 षटकांच्या समती धावसंख्या कोटीमध्ये 27. त्यालाच आले पण आपल्या शेवटच्या 2 ओव्हरला स्कोर नाही आलाय. महाजन साहेबांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली 15 12 बारावर आणली मॅच. शेवटचा बॉलर घाण होता. लेग साईडला बॅट्समन अरे बाबा, हाय काय त्याची? पुढे टाक ना सगळं. बॉल होते चांगले लेगला कसं बॉल लागणार त्याला? दुसरा बॉल लूज गेला ना तो सिक्स गेला एकदम शॉर्ट पडले एकदम शॉर्ट पडले. पण चांगले खेळलो बघा ते पण खेळणार आहे असं काही पाटील कुठे गेला? 12 चेंडूमध्ये आणि आपण रन पण किती धावा या ठिकाणी जमा होतात त्या देखील आपल्याला पाहावं लागतील. कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ जिंकलेला, कोणत्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल. आता पाहूया 12 चेंडू शिल्लक आपल्याकडे. 12 चेंडूमध्ये तुम्ही किती धावा जमवता याच्यावरती तुमचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पाहूया गोलंदाज सज्ज झालाय. 24 बॉल 25 टार्गेट दिशा चेंडू सांगतात वाईट चेंडू या ठिकाणी संघाच्या खात्यामध्ये वाईटच्या रूपाने जोडली जाते. आणि त्या त्यांनी खंडाळायला बसवलं कांबळेने बी आपली टीम आहे म्हणून जरा करायचं का गणेश आपल्या संघासाठी इमानदार दाखव. हे षटक घेऊन आला. तो कशा प्रकारे गोलंदाजी करतो नक्कीच थोडंसं त्याच्या बदल आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतोया झोन 6 च्या बेस्ट ऑफ चांगला मॅडमने गुड फिल्डिंग सांगायच्या अगोदर चेंडू सीमा रेषा पार सरळ चौकार. बॉल पकडल्यावर पण एकदा असं करतो आणि बॉल टाकतो. घरी होता हा मुडे बोल ना. हा तुमची संगीत खुर्ची मागे चालली पाहिजे. हो पुन्हा एकदा परिसर क्षेत्राच्या हातावर एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का नाही? गुड फिल्डिंग ग्राउंडवर ऑफसाईड खेळते खेळायचं खरा चेंडू समाचार घेतलाय. चेंडूला सरळ विकाऊ दिल्यापेक्षा जाणवती येतं ग्रांडेड चौकार द्यावा. आपली कुठे आपली कशी काढायची? जाऊ दे आता काय बघतोय लवडा छत्ती चालते. बरोबर आहे ना. 3 ओव्हर मध्ये 2 ओव्हर त्यांनी भरपूर मारला. 24 रन मारल्या. 14 बॉल खेळलं आणि 16 बॉल खेळून 12 रन काढतो 15 रन देतोय. रन 15 रन देतो. 11 रन आपल्या केलेलं पाहिजे मॅच जिंकते तर लिटर टाईप केलेलं आहे. 86 4 षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहिलं या ठिकाणी 56-73 संघ फलंदाजी करत. हाय स्कोर आपण पाहतो या ग्राउंडवर 73 धावांचा स्कोर त्याच्या अगोदर. जो संघ पहिल्यांदा बॅटिंग करतो तो संघ विजयी होता असं एक भाकीत आहे. परंतु मला असं वाटतं हा मानकोर कोर्टेचा संघ हे गणित चुकीच्या
मनोधैर्य डाऊन करू नका. आमच्या संघाची तुम्ही मनोधैर्य डाऊन करू नका. चांगला थ्रो या ठिकाणी मधून रायगडची शान असलेले परेश पाटील आपल्याला गोलंदाजी मार्गावरती पाहायला भेटतात. रायगडची आन बान शान. कसं रायगडची शान आज आपल्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू सुरेख गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का नाही. एकाच धावांवरती मध्ये समाधान मानावं लागेल. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतात ते नक्कीच आपल्याला पाहावं गुड जॉब लागेल. गणेश, गुड जॉब. रुपेश मॅडम सांगितलंय सुंदर शिस्तरक्षक तुम्ही केलं. आता एक आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यास त्यांच्या भक्कम त्यांच्या पाठीमागे मॅडम उभा आहे. त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करतात. परंतु मॅडम क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कोणी जिंकू शकतं, कोणी हरवू शकतं, परंतु आपण उत्साह वाढवणं खूप महत्वाचं काम असतं. हो, चांगला फटका गॅप मध्ये जरूर आणि चेंडू पाहावं लागेल. या ठिकाणी जातोय का नाही जातोय. सीमारेषा पाठी जावा. ऑर्गनायझर शेवटचा चेंडू असेल. अलिबागचे बरेच मैदान गाजवल्यानंतर आज RCFचं मैदान गाजवण्यासाठी उतरलेले परेश पाटील. काय 55 धावांचं लक्ष असेल. सामना जिंकायचा असेल 30 चेंडू 55 धावा. काय उपयोग नाही. पुढच्या बोलू शकत पुढच्या वर्षी तू अजिबात नाही यांचा लाडा. वेल प्लेड ऑल प्लेयर. अरे आपला
आपल्याला चार ओव्हर मध्ये जे एखादी ओव्हर चांगली पडापडी नाही पडली नाही पडली बाहेर सगळे होते ती नाही पडली आपली काय लागलं? 5 एक्स्ट्रा चौथी ओव्हर खूप मॅटर करते. अरे मी सांगतोय ओव्हर असते ना नाही पहिले किती पडू दे 12 बॉल किती पाहिजे किती पडू दे म्हणजे चौथ्या ओव्हर पण मॅच गेला तर पाहिजे नाही चौथीवर पडली चांगली झालं कसं खंडा इकडे पासून होता एवढ्यात तो काळा टी शर्ट घालला काळे मांजर आले अरे त्याच्याकडे त्याला आय घाला इकडे तोंड दाखवायला प्लॅन सगळे तयार असतात कशी शेटाचा प्लॅन होता प्लॅन बी आय घाला हारा माझा तिकडे ट्रॉम्बेवाले हा तिकडं लिंबू घेऊन गेला मगाशी टीम मध्ये घेतला सिक्स मारला का हा नाचायचा हा एवढा आठपर्यंत तो येळे बाहेर आला तर हा नाचायला तुम्ही हारून बाहेर आला नाराज बनसे होता आम्ही सुद्धा एवढा डीसीपी ऑफिसला आणि हा नाचत होता डीसीपी ऑफिसला तुम्ही टीम वेगळी कळवताय आणि इकडे खेळवताय वेगळी आणि इथं सगळी बाद आहे तुमची टीम तू येणार राज्य जाऊ मी आणि वेगळं तुम्ही दुसऱ्यांच्यावर ऑब्जेक्शन घेताय हा बाहेर आई जाऊली तो आल्या हो. पाटील. विशेष तुम्ही ऑब्झर्व केला हो बीट मार्शल आणि मुंबई ह्यांनी फक्त काय नवरा दारू पिऊन मारते एवढं बॅटिंग करायचं का क्रिकेट खेळायचं नाही हा चव्हाण ए दगडे बीट मार्शल आणि मोबाईल काय नाही नवरा दारू पिऊन मारते अटेंड करायची आणि खेळायचं नाही पोलिटिशियन स्टाफ बोलून खेळतात मला आता ठोकळं बोलला तुम्ही शूज आणि मी ते काढलं पण नाही गाडीत तुमचं हे तमाशा बघून इथं बॅटिंग साठी मी आधी जाणार आणि मी आधी जाणार. गेम आहे तर बोलणार ना तुला काय माहिती होतं गेम आहे करायची मला माहिती नाही मी रोज खेळतोय हा? बरोबर आहे चुकीचं नसतं केलं तर बोल. चालला ऐकूनच चालला तो आता उठला. बरोबर आहे का सांग मला ए चल ना ए भंगार एवढं अरे झाला ते तुला काही तिथे रस्ता तू तुमच्या डोळ्याचं लक्ष असेल सामना जिंकायचा असेल तर तरी म्हणलं ऐकलं किती बॅटिंग होती का पंच विनंती असेल आपल्याला आपण सामना सुरू करायचा आहे. बॅटिंग कोणाचीच खराब नाही आमचे नावातील पंच मैदानाकडे मार्गदर्शन करताना पाहायला भेटतात पंच अर्जुन आणि पंच मिलिंद एकच बॉल एक डॉट त्याच्यानंतर याच्या अगोदर डबल आला पंच म्हणून कामगिरी बदलली आमचे योगेश सर आमचे आधी सर यांचे सुद्धा विशेष आभार आणि आपण जातोया कारण नॉन स्ट्राईकला पळालो 2 रन काढले आणि या ठिकाणी या मानखूर पोलीस स्टेशन विरुद्ध तिलकनगर पोलीस यांच्या दरम्यान ही लढत प्रेक्षकांना पाहायला भेटते 55 धावांचं लक्ष असेल 3 चेंडू शिल्लक असेल आपल्याकडे 2 षटकांचा पॉवर प्ले असेल आपल्याकडे आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या आमच्या मॅडम मधुगोरपट मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पाहूया त्यांचा संघ विजय होतो की नाही नक्कीच पाहू लागणारे मानगुल पोलीस स्टेशन नक्कीच आमचा मानकोटचा संघ विजयी होणार धडाकेबाज योगेश पाटील मैदानात आहेत आणि दुसरीकडे आहेत रुपेश म्हात्रे व्यवस्थित खेळायचे कोणत्याही दबावाखाली न राहता टेन्शन आता बार मध्ये गेल्यावर सुधारणार योगेश पाटील हे धडाडीचे खेळाडू आहेत ते आपली होती मुंबई टीम करिता क्रिकेट खेळत असतात आणि त्यांना आम्ही प्रति व्यक्तीवरती स्पेशली हमारे यहाँ पे आए हुए हैं अरे अर्धे ट्रॉम्पेला सपोर्ट होता आपला खरं मला तुझ्या आणि खरंच मजा आहे आपल्या दुर्यात असणार आहे 146 मॅडम तू गेला
ते विठ्ठलला शेळकेला पाठवून बोलतो. अरे बाबा तो भाई ऐके नाच भाई तो खेळतो भाई भाई बरं का यादव पहिला त्यांना सेकंड फोर चला दुसरा चौका मार असंच आणि बेटा बेटा आत्महत्या कर ना गाडी बोलवतो एक नंबर आणि येतो. बढ़िया 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 योगेश पाटील गुड खांदा आहे क्या नाही बनवू नका माझ्यासाठी अहो सिंगर साहेबांच्या बाजूचे माहिती आहे त्यामुळे अशा 2 ओव्हर ठेवून ते हारले या दोघांना सपोर्ट करतो तिकडे चालू बसले. खाड्या इकडनं मारतो पब्लिक यादव यादव पहिलाच म्हणतो गाणं आलाय काय गाणं हा पहिल्यापासून म्हणतो ऐका मी पण मी म्हणायचं बघितलं माहिती का काली मेरी लिंबू काली मेरी काली ए, मिरी नाही ए खंड्या खाड्या इकडनं बुजले का इकडे जाऊन घुसायचं इकडनं बुजले का तिकडे जाऊन घुसाय त्या ठोकळला बी काळ घेणार आणि शिरसाट आझाद नगर वाशीला आधी अरे भाई 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 म्हणतो मला थांब म्हणत जा ओ भाई भाई म्हणला नाही ह्याला पाठवा ए मला थांब म्हणतो नाही काढलो परत तुम्हाला थांब म्हणून त्याला लावा म्हणून हा, दोघांना बसवून जा आम्हाला पण त्याला लावत तरी यादव तुझ्या बॅटचा जरा बॉल customer काय तुझं मी दोनच बॉल खेळवला एवढे. 2 बॉलला संपर्क व्हायचा 2 बॉलने 2 रन जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 44 रन पाहिजे 44 तुझ्या बॉलचा बॅटचा संपर्क झाला 4 ओव्हर 44 ठीक आहे पाठवतो काय करायचं म्हणा आपली हारली आता कमी कमी आपल्या मार्क म्हणून चालू. साहेबांच्या ऑपरेटरला हे भेटले टी शर्ट ती सगळंच गेलाय मला आपण अशी काय एकट्या कुठे मॅच असते येळे नसता खेळला तर का नाही ह्याला विसरा नाही तू कशाला खातोयस पहिल्यावर
वेल बॉल परेश. अरे नको तू हरणार तंबाखू नाही नाही हरणार वाईट कॅन्सल. हरणार तंबाखू नाही सुरेश पाटील ऑलराऊंडर अतिशय मुरुबी काय तुम्ही अप्रतिम झेल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटला होता. आपल्याच गोलंदाजाची सुरेख असा झेल. खूप कमी टाइम असतो आपल्याकडे तसं कॅचेस पकडणं, कारण काही सेकंदच आपल्याकडे असतात आणि त्या कॅचला पकडावं लागतं. या ठिकाणी सुरेख असा झेल आपल्याला पाहायला भेटला. आपण पाहतो या ठिकाणी पण माझ्याकडे कधी येतो ना मी अरे मग पकडणार हो हो, चांगला चेंडू होता. आपण टप्प्याचा चेंडू होता. फुलटा चेंडू कडे एकदा पुन्हा तो दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. पाहू या ठिकाणी थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडते. ती सगळे मित्र म्हणतो रिटायरला हेच आहे खेळावा 4 तरी चांगले नियम 12 3 चेंडू मध्ये 12 धावा. अजून या हा सामना जिंकायचा असेल तर आपल्या 55 धावांचं लक्ष कंपल्सरी चेसिंग असणार आहे. एकतीस चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष. उलटा चेंडू हवाई फायर केलंय. चेंडूला पाठवलंय. हवाई फायर केलंय. चेंडूला पाठवलंय. अर्धी लोक अर्धी बसवलं सगळे And again 4, come on, very And again 4, come on, very जिल्ह्याचे शान आहेत. तसेच परेश व्हेरी गुड नागर मध्ये तुम्ही कसा कॅच घेतलेला आहे.
मैदानात उतरलेले आहे. बघा तुम्ही गाडीवरला वेळीच मला परत नाही घेत. आता महाजन साहेब दहीहंडी दिवशी पाणी स्टॉपला ठेवा. 31 नाईटचा बंदोबस्त खाडीने काढला पण खाडे अंमलदार महाजन साहेब आणि बघा तुम्ही आहे की नाही. गाड्या वैतागून गेला वाटतं. पकडून बाहेर गेला. अर्ध्यातून गेलाय गाडी नाही होता की हरवता. बढिया बढिया. 17 बॉल 32. होणार 17 बॉल. आपले पण 17 बॉल 31 होणार. अजून एक डॉट काढतोय ना तू. चौका नसा गेला. अजून एक डॉट काढतोय ना पहिला. दुसरा चौका गेला. अरे एवढा लूज बॉल टाकला की त्यांनी म्युझिक चौकेच नाही. अरे 4 बॉल पॅचची मॅच नाही होत मग. या ग्राउंडला काय 4 बॉल आपला बॉल ठेव ना. अंडाळे आणि आपल्या पोलीस स्टेशन समोर टर्फ आहे. प्रॅक्टिस चालू करा. आपल्याला देईल तो पोरगा. हारायला आली तरी ॲलिगेशन नाही नाही असंच आपण 6 come on 6 व्हेरी गुड. मानपूर पोलीस ठाण्याच्या टीम मध्ये एक छक्का झालेला आहे. खूप छान वेल प्ले बेटा. ते अटल पोलिटिशियनचे दर्शन कोकडे. टेन्शन घेऊ नका. आपल्याला संधी भेटणार. संयम ठेवा संयम. बॉलर आपण संयम ठेवा. घाबरू नका. विजय आपलाच होईल. वेल बॉल. अतिशय उत्कृष्ट प्रकारे बॉल टाकलेला दर्शनने. मानपूर पोलिटिशियनला 25 धावांची गरज आहे. दर्शन फक्त आपण विकेट घ्या. असू द्या असू द्या. काय होणार नाही. अर्धा तासापूर्वी बोलला की 5 मिनिट. 3-8 आहे. 3-8 नो बॉल आहे. आपला एक खेळाडू सर्कलच्या बाहेर असल्यामुळे नो बॉल देण्यात आलेला आहे. फलंदाज यांना 3-8ची संधी आहे. बघूया फलंदाज किती धाव करू शकतात. मैसूर कॉलनीच्या आधी या म्हणतोय. आणि आम्हाला पाणी नाही ना. आतमध्ये मध्ये 40 रनची आवश्यकता. शाबास दर्शन.
कधी तयार होईल पण त्यांना असे लहान पडतो आहे की नाही बँकेत बिच्चा दुसऱ्या मागे गेला चौका आहे ना पाचवा गेला चारशे शाबास. इकडे मारला पहिले गेला तिकडे मारला बाई मांडते चतुर हजरे पितांचे नावाप्रमाणे चतुर क्षेत्ररक्षण केले. चतुर्नीच भूमिका पार पाडली. मानपूर पोलीस स्टेशनला 12 चेंडूत 21 धावांची गरज आहे. 12-21 आपला 12-23 होता. परत एकदा कल्पना नेतृत्व आणि भेदक रणनीती. बॉलरचं नाव चतुर आहे त्याच्यामुळे अधिक सांगण्याची आवश्यकता भासणार नाही. त्या चतुर सरांनी जर या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या तर त्यांना चिटिंग नो बॉल आहे कॅमेरा दिसतंय ना सर्व प्लेअर बाहेर आहे. विशेष पारितोषिक प्रदान करण्यात येईल. आलाच नाही आतमध्ये ते बाईने आत बोलवलेलं पण आलाच नाही तो प्लेअर. व्हाईट ट्रॅक व्हाईट टी शर्ट घातलेला. 7 रन मारा. चतुर सर नक्कीच संधीचं सोनं करणार अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. चतुर शाबास. अंपायर नव्हतं काय लक्षात पहिला बॉल त्यांनी सेट होण्यासाठी घेतलेला आहे. एवढं बरं जरा चेक करायला पाहिजे. चतुर गोलंदाजी काय असते याचं दर्शनात आपल्याला इथे बघायला मिळालं. शाबास चतुर शाबास. सर्वांना विनंती आहे चतुर पाण्याच्या बाटल्या अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. त्याने कल्पक नेतृत्वाने तेवढे चतुर बॉलर. सर्वांना विनंती आहे कोणी कचरा इतरत्र फेकणार नाही. सर्वांनी डस्टबिनचा वापर करा. कोणी प्लास्टिकच्या बाटल्या किंवा इतर वस्तू कोणी इकडे फेकणार नाही. सहकार्य करा. सर्वांनी सहकार्य करा. शाबास चतुर. जेवण आलंय जेवण संपायला लवकर ये. 9 चेंडूत 17 धावांची गरज आहे. व्हेरी गुड चतुर कमांडर. तुम्ही चांगली आउट आहे. त्यांना थोडी विश्रांती देण्यात आली आहे त्यामुळे सध्या कॉमेंट्री आमच्या ताब्यातून त्यांनी पुढील संवाद. आठ बॉलच्या तरुणांची आवश्यकता. परत एकदा चतुर. त्यांच्या नावाप्रमाणे उत्कृष्ट अशी बॉलिंग करत आहेत ते. चतुर बॉलिंग मध्ये सेट झाले तर ते अतिचतुर मध्ये परावर्तित होत असतात असा त्यांचा लौकिक आहे. 7 चेंडूत 17 धावांची गरज आहे मानपूरला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चतुर कमांडर बॉलिंग टाकताना
फुलटा चेंडू. टॉस यशस्वी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वेल फील्ड, वेल फील्ड. एक इकडे तू फेकला भाईच्या मागे कव्हर करायला कोण नाही. शिरसाट तसाच उभा आहे. 6 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे आणि टिळकनगर पोलिसला जिंकण्यासाठी 8 विकेट. सहा बॉल 15 धावांची गरज आहे. मानपूर पोलीस ठाणे मानपूर टीम 6 बॉल 15 रन. मानपूर टीमचे पोलीस निरीक्षक कॅप्टन या पाटील हे खरोखरच यांची खेळी ही कौतुकास्पद आहे. वेल प्लेड. 1 ओव्हर बाकी आहे. शेवटचे सत्कार जे घेऊन येत आहेत टिळकनगर पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे धडधडीचे PSI देशमुख साहेब यांनी सर्व धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. विजय देशमुख चेंडू आपल्या हाती घेतलाय स्वतःच्या. आला का बाहेर संकेत आलाय का? पुढचा सामन्यातील दोघंही गेटच्या बाहेर तरी आला. कप्तान यांनी टेस्टकडे येण्याची कृपा करावी लवकर. 6 बॉल 15 धावांची गरज आहे. देशमुख साहेब तुम्ही काय बोलायला नको, जाऊ दे आपण. 6 बॉल 14 रनची आवश्यकता. अशा प्रकारे देशमुख साहेबांनी उत्कृष्ट गोलंदाज करून फलंदाज बाद केला. चला होऊ द्या खर्च. जिंकल्यास चतुर सरांकडून पार्टी देण्यात येईल. बरोबर मारल्यावरती दुसऱ्या मिनिटाला निघून गेला. 5 बॉल 13 धावांची गरज आहे. देशमुख साहेब आपल्यावर फाटणार. 15 धावांची गरज आहे. सॉरी 15 धावांची गरज आहे. 5 बॉल 15 धावा. 5 बॉल 15 धावांची गरज आहे. ही मॅच जर फिल्डिंगवाल्यांना जिंकलं पाहिजे तर तू अजूनही बॉलिंगला जाऊ शकतो. फिल्डिंगवाल्यांनी रमेश देवडे यांनी अतिशय सुरेख सुरटी धाव घेतलेली आहे. बॅट्समनचं नाव कळवण्यात यावे. कृपया आपला एक राखीव इथं पाठवा. तुमचे खेळाडू एवढे असून तुम्ही एकही कोणी पाठवलं नाही इथं. सॉरी, आम्ही नाव घेणार नाही. इथं येऊन सांगा आम्हाला. गणेश तायडे सर नाव घेतलेलं आहे सर. गणेश तायडे सरांनी अतिशय सुंदर सुरटी धाव घेतलेली आहे. परत एकदा विजय. 3 बॉल 15. परत संभ्रमा असतो.
नो बॉल देण्यात आलेला आहे. फ्री हिट दोन बॉल 4 बॉल 13 धावांची गरज आहे. 4 बॉल 13 धावा. 4 बॉल 12 धावांची गरज आहे. ओके असू द्या, आमच्याकडून चुका होत राहतात, आपण शांतता घ्यावी. आपला जर असता आम्ही इकडे मारत गेलो आणि संध्याकाळी बेलटा 4 बॉल मागे तुम्ही असं चेक करू नका स्कोर बोर्ड मध्ये, फक्त कॉमेंट चार बॉल 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. मानखुर्द टीम मॉरल डाऊन न होता व्यवस्थित खेळा, संयमाने खेळा. फार कमी स्कोर राहिलेला आहे. 4 बॉल आपल्या हातात आहेत. संयमाने खेळायचंय. काय म्हणताय? चार बॉल 8 धावांची गरज आहे. 4 बॉल 8 धावा एका हातात. वेल प्लेड. 2 धावा इझिली. 2 धावा मिळालेल्या आहेत मानखुर्द टीमला. बढ़िया, बहुत अच्छा. दोन्ही संघाच्या करणाऱ्या विनंती की आहे. चव्हाणला बोललोय गेले साहेब मध्ये स्कोर काय झाला त्याच्या आधी तुम्ही बोला हरलोय. दोन्ही संघांना विनंती की पुढील टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचा. पुढील होणारा सामना आपला असेल याची नोंद घ्यायची आहे. गोवंडी आणि चुनापट्टी या संघाचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे. मान्यवरांच्या येवला डिव्हिजनचे डीसीपी सोनवणे साहेब, एसीपी सोनवणे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. चेंबूर डिव्हिजनचे एसीपी सर आले, त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार या ठिकाणी प्रकट करतो. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल सर तुमचं हार्दिक स्वागत.
राहुल गावकर रिप्लेसमेंट बॉलर केला पाहूया. पुन्हा एकदा हवाई फायर केले चेंडूला आणि चेंडूला पुन्हा एकदा हवाई फायर केले चेंडूला आणि चेंडूला धन्यवाद 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 दिजे धनुता मॅडम, तुम्ही आलात आणि संघाला विजयी केले त्याच्याबद्दल विशेष आभार. तुम्ही तुमच्या संघाला एक उत्साह दाखवल्याबद्दल विशेष आभार. चला टीचर